मार्केटमध्ये पिंपळाचं झाड पडले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालंय। झाडांचं ऑडिट झालं नसल्यानं दुर्घटना घडल्याचा आरोप केला जातो। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। मीनाताई, फुल मार्केटमध्ये आपण बघतो की एक मोठं झाड आहे ते कोसळलेलं आहे। खरं तर हे झाड जे आहे ते साधारण 3 वाजता वगैरे कोसळलं। त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की हे फुल मार्केट प्रचंड मोठं आहे, फेमस आहे। इथे लोक जी आहेत ती खरेदी करण्यासाठी येत असतात। सध्या सणावाराचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे फुलांची आवक जी आहे ती देखील साधारण या काळामध्ये वाढलेली पाहायला मिळते। आणि या सगळ्यामध्ये जे ट्रक आहेत ते देखील सकाळच्या वेळेला इथे येत असतात आणि याच वेळेला हे जे झाड आहे हे कोसळलेलं आहे। साधारण मुंबईत 99 ते 100 झाडं या 2 दिवसात कोसळली। आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी चेंबूर इथल्या एका शाळकरी बसवर झाड कोसळल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा विहान श्रीवास्तव असं त्या मुलाचं नाव होतं, त्याचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला। आणि या सगळ्यानंतर झाडे छाटणी हा विषय जो आहे तो ऐरणीवर आला। त्यानंतर जर आपण बघितलं तर सागर नावाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या इमारती बाहेर देखील 2 मोठी झाडं जी आहेत ती कोसळलेली पाहायला मिळाली। सुदैवाने तिथे कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र शासकीय गाड्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळालं। आणि आता मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये हे मोठं जे झाड आहे पिंपळाचं ते कोसळलेलं पाहायला मिळतंय, उन्मळून पडलंय खरं तर ते। आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आता झाड छाटणीसाठी इथे माणसं आलेली आहेत। विषय हा आहे की महापालिकेने नेमकं पावसाळ्याच्या आधी जी काही कामं केली ते दावा करतायत, नेमकी ती कामं त्यांनी काय केली अशी जी तक्रार आहे ती देखील विरोधक करताना पाहायला मिळतात। दादरचं फुल मार्केट आहे जिथे शेतकरी स्वतः इथे ट्रक आणतात, त्यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। 100% महापालिकेची जबाबदारी आहे, कारण ही झाडं आहेत, इथे 2 झाडं दिसत आहेत तुम्हाला, ही कमीत कमी 150 वर्ष जुनी असावी। तर महापालिकेला हे कळलं पाहिजे की मुंबईमध्ये जी विकास कामं होत आहेत, ज्या काही गोष्टी होत आहेत, जमिनीत पाणी मुराला जागा नाही आहे, त्यामुळे झाडांच्या मुळांपर्यंत पाणी पोचत नसावं कदाचित। तर जी जुनी झाडं आहेत 100-150 वर्ष जुनी झालेली आहेत,